शेतकरी भावा बहिणींनो, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या संतांच्या शिकवणीप्रमाणे अंधश्रद्धा, पाखंड, दैववादाला तिलांजली देऊन नैतिकता, सदविचार, आचार, आत्मविश्वास, भूतदया, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श परिपाठ घालून दिलेल्या आणि माणुसकीचा खरा अर्थ सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्तानं उद्या 10 मार्च पासून ते 16 मार्च पर्यंत या पंचकुशीतल्या जवळपास 25 गावातील सर्व शेतकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी मिळून या शेतकरी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कीर्तन महोत्सवामधून शेतकरी समाज एकजुटीचा आणि शेतकरी संस्कृतीचा जागर करण्याचं या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे। हा शेतकरी कीर्तन महोत्सव मागच्या 2 वर्षापासून नियमितपणे चालू आहे। या 3ऱ्या वर्षी सुद्धा या शेतकरी कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कलश पूजन करून या कीर्तन महोत्सवाच्या सप्त्याची उभारणी केली जाणार आहे। यासाठी मृदंगाचार्य, जागतिक पातळीवरचे प्रसिद्ध असणारे असे उद्धव बापू आपेगावकर आणि त्याचबरोबर कैकाडी महाराज मठसंस्थान पंढरपूरचे मठाधिपती भारत महाराज जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन महोत्सवाच्या कलश पूजनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे, मौजे कान्हापूर या ठिकाणी। त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजता या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले प्रसिद्ध असणारे कवी, जे एक समाजमनाचं विवेचन आपल्या कवितांमधून करतात, असे अनंत राऊत हे आपल्या कवितांमधून आजच्या या सामाजिक सलोख्याच्या अनुषंगाने सुद्धा आपली काव्यरचना करतील आणि संतांच्या उक्तीप्रमाणे सामाजिक सालोखा राखण्याचं काम सुद्धा त्यांच्यामधून केलं जाईल। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामगारांसाठी झटणारे डॉक्टर DL कराड हे सुद्धा या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे। तेव्हा उद्याच्या या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं होत असणाऱ्या उद्घाटनाला तर आपण सर्वजण उपस्थित राहा, परंतु या कीर्तन महोत्सवामध्ये 7 दिवस आजच्या या परिस्थितीमध्ये संतांचा विचार, ज्या संतांनी संत ज्ञानेश्वर माऊलीपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्व संत विचारांचा जो प्रेम, आपुलकी आणि समतेचा जागर ज्या पद्धतीने संतांनी आपल्यासाठी घातलेला आहे, तो जागर घालण्यासाठी म्हणून हा जो प्रयत्न शेतकरी आणि वारकरी करतायत, या प्रयत्नाचा भाग म्हणून 7 दिवस या वारकरी संप्रदायातील वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन आपली कीर्तन करणारी सर्व महाराज 7 दिवस या कार्यक्रमाला येणार आहेत। आणि याच निमित्तानं शेतीच्या संदर्भामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा, नव्या संशोधनाचा तरुण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असणारी प्रवचनं आणि व्याख्यानं सुद्धा या निमित्तानं ठेवलेली आहेत। यामध्ये प्रामुख्यानं कृषीभूषण असणारे आणि आपली तयाहयात या सर्व शेती संवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि पाण्यासाठीचं काम करणारे कृषीभूषण विजय बोराडे असतील, हे सुद्धा या सर्व व्याख्यानांमधून शेतकऱ्यांसाठीचं मार्गदर्शन करणार आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रामधली उच्च विद्याविभूषित शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कृतिशील काम करणारे वेगवेगळे तरुण सुद्धा या निमित्तानं संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती संवर्धनासाठी करणार आहेत। आणि म्हणून या संयोजन समितीमधला एक कार्यकर्ता या नात्यानं मी आपणा सर्वांना विनंती करतोय की उद्या होणाऱ्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आणि 10 तारीख ते 16 तारखेपर्यंत होणाऱ्या या कीर्तनाच्या महोत्सवामध्ये आणि या शेतकऱ्यांच्या प्रवचनामध्ये आणि व्याख्यानांमध्ये सुद्धा
आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करण्यासाठी मी आपणाला या लाईव्ह मधून आलेलो आहे। तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतोय की या शेतकरी कीर्तन महोत्सवाचा भाग बना, या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। या परिसरातली, या 25 गावातली लोक आपल्या घराघरातली भाकरी देऊन अगदी सर्वसामान्यांच्या कुटुंबातली एक एक भाकर गोळा करून हा शेतकरी कीर्तन महोत्सव साजरा होतोय। या अनोख्या अशा संतांच्या संस्कृतीचा, संतांच्या विचारांचा हा जागर, कृषी संस्कृतीचा जागर करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।